नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणाहून आहे ते सुंदर दृश्य त्या एअरपोर्टचं दिसतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते लोक इथं गर्दी करतात। तुम्ही पाहता की हे समोर विमान आहे की एकदम जवळून हे विमान जाताना इथं पाहायला मिळते आणि हेच विमान उतरताना पाहण्यासाठी आहेत ती लोक या विमानतळाच्या बाजूला असलेल्या JNPT जो रस्ता आहे, जो हायवे आहे त्याच्यावरती आहे ती लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात। तुम्ही पाहता की समोर विमान उतरते आणि सूर्यसुद्धा आहे तो या ठिकाणी मावळतीला चाललेला आहे। त्यामुळे विमान उतरताना आणि सूर्य मावळतीला जातानाचं हे सुंदर जे दृश्य आहे तेच दृश्य आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी, आपल्या कॅमेऱ्यामध्ये, मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ती लोक या हायवेवरती गर्दी करतात। इकडे ॲक्च्युली नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि आम्ही इथेच राहतो, कामोठे खांदेश्वर आहे आणि इथं सनसेटला हा खूप चांगला व्ह्यू असतो। जेव्हा विमान येत राहतं हवा वगैरे खूप सुंदर येत असते आणि पूर्ण थंड हवा येत असते। रात्रीचे पण खूप चांगले हवा येतात आणि पूर्ण विमान लँड होताना दिसतं, तर खूप चांगलं असं दृश्य आपल्याला दिसतं। एक्सपिरियन्स म्हणजे ते बोलतात ना नॉस्टॅल्जिया, तो जे भारीवर फिलिंग असतं ना ते आपल्याला इकडे दिसून येतं। मात्र दुसरा परिणाम असा होतो की या ठिकाणी कशा पद्धतीने वाहनं पार्क केल्यामुळे आहे ते इथं अपघाताचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। अपघात होऊ लागलेले आहेत आणि ॲक्सिडेंट होऊ लागलेले आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळांचं आगमन आणि प्रस्थान सुरू झाल्यापासून साधारण संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका। त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे। त्याच्या विरुद्ध बाजूला आतापर्यंत 3 प्राणांतिक अपघात झालेले आहेत। परंतु आम्ही किती विनंती केली तरी नागरिकांचे येण्याचे प्रमाण तिथे सेल्फी काढणे, व्हिडिओ काढणे, नंतर ते यूट्यूबसाठी व्हिडिओ काढणे असे मोठ्या प्रमाणावर ते चाललेलं आहे। मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ती व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत। परंतु त्याच्यामध्ये काही वेळ लागू शकतो, त्या काही प्रोसिजर असते। तोपर्यंत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कृपया तिथे उभं राहू नये, ते धोक्याचे आहे, त्याच्याने त्यांना अपघात होऊ शकतो। म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय सध्या पनवेल शहर पोलीस आणि पनवेल ट्रॅफिक पोलिसांतर्फे। मात्र पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही नॅशनल हायवे असेल किंवा एव्हिएशन मिनिस्ट्री असेल त्यांच्या माध्यमातून दखल मात्र अजूनही घेण्यात आलेली नाही आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.